नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रभास आता वासंती ज्या रूम मध्ये ऍडमिट आहे तिथं आलेला असतो. वासंतीचा डोळा लागलेला असतो. प्रभास वासंतीकडे पाहत असतो. तेव्हा त्याला आठवत असतं की किती किती केलंय माझ्या अक्काने माझ्यासाठी. जेव्हा प्रभासला हॉस्पिटलमधून घरी आणलेलं असतं, तो कोमामध्ये आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, तेव्हा उर्वशी नागेश्वरला म्हणालेली असते की तुम्ही याला घरी घेऊन का आलात, याची सेवा कोण करणार आहे, मला तर नाही जमणार हे सगळं करायला. तेव्हा वासंती समोर येते आणि म्हणू लागते की मी करते माझ्या भावाचं सगळं, मी करेल माझ्या भावाची सेवा, काहीच प्रॉब्लेम नाहीये मला, असं वासंतीनं सांगितलेलं आहे. आणि ते सगळं प्रभासला आठवत असतं, कारण माझ्या हक्काने माझ्यासाठी किती गोष्टी केलेत. आधी सुद्धा जेव्हा त्याला पॅरालाइज झालेला होता तेव्हा सुद्धा वासंती त्याची तेवढीच काळजी घ्यायची. उर्वशी प्रत्येक वेळेस त्याला चुकीची औषधं द्यायची, तू त्याच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने विचार केला जायचा, पण इकडे वासंती त्याचा जीव वाचवते. हे सगळं प्रभासला आठवत असतं आणि प्रभास अक्का अशी हाक मारतो. आणि त्या क्षणी वासंती डोळे उघडते. तिचा स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये. ती म्हणते, प्रभास दादा तुम्ही? तेव्हा प्रभास म्हणतो की का, धक्का बसला? तेव्हा वासंती म्हणते, हो ना, खरंच म्हणजे मला कळतच नव्हतं. म्हणजे मला आता ना इतका आनंद होतोय ना, तुम्ही माझ्या समोर जिवंत उभे आहात, मला कळतच नाहीये, म्हणजे माझा विश्वासच बसत नाहीये माझ्या डोळ्यांवरती, असं वासंती म्हणते. तेव्हा प्रभास म्हणतो की हो, खरंय अक्का हे, कारण मी संपलंच होतो, पण नशिबाने मी दरीत नाही पडलो, तर वरच्यावर त्या झाडामध्ये अडकून राहिलो, त्यामुळे आज मी तुझ्या समोर इथं जिवंत आहे. वासंतीला मात्र खूप भारी वाटतं, कारण प्रभास दादा जिवंत आहेत. आणि मग अहो, पण घरी सापडलेला ते शर्ट, यांनी तर माणसं पाठवली होती तुम्हाला शोधायला. तेव्हा प्रभास सांगू लागतो की हो, बरोबर आहे, पण काय झालं माहितीये का, नेमकं त्यावेळेस त्या झाडात अडकून माझा शर्ट फाटला आणि मी पाण्यात पडलो आणि काही लोकांनी माझा जीव वाचवला. आणि आता मी इथे हॉस्पिटलमध्ये, जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला कळलं की मी हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा वासंती सांगू लागते, अहो घरी किती काय काय घडलं, तुम्हाला माहितीये का, या सगळ्याचा आरोप गिरिजावर घेतला गेला, गिरिजाला दोषी ठरवलं गेलं, असं वासंती सांगत असते. तेव्हा मात्र प्रभास म्हणत असतो, काय? तेव्हा प्रभास सांगत असतो की उर्वशीने मला ढकलून दिलं, उर्वशीने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, माझी बायकोच माझ्या जीवावर उठलेली आहे, हे तर माहितीच आहे. तेव्हा वासंती म्हणते, खरंच म्हणजे गिरिजा सांगत होती ते खरं होतं, मग आपण इतके दिवस गप्प का बसतोय, का हे सत्य समोर आणत नाही, असं वासंतीचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे प्रभास सांगत असतो की मला कळत नाहीये. इकडे वासंती पुन्हा बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की मला असं वाटतंय, काही झालं तरीही मी देवकीला दिलेला शब्द पाळू शकलेले नाहीये. देवकीची मुलगी कुठे आहे, कशी आहे, काय माहिती, कारण तेव्हा तर मी तुम्हाला सांगितलं होतं, मला कळत नाहीये. अहो, देवकी सापडली होती, पण नंतर यांच्या ताब्यात देवकीला त्यांनी किडनॅप केलं, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि कळत नाहीये की काय करायचं, असं म्हणत वासंती सर्व मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगत असते. तेव्हा प्रभास सांगू लागतो की त्याची काळजी करायची गरज नाहीये. आणि इकडे प्रभासला हेही आठवत असतं की उर्वशीने कशा पद्धतीने त्याला कड्यावरून ढकलून दिलेलं आहे, ते सगळं तो वासंतीला सांगतो. आणि त्यानंतर वासंतीला खूप वाईट वाटत असतं, कारण इतके दिवस झाले पण एकदाही तिच्या मुलीला आपण शोधू शकलेलो नाही. नक्की काय झालं असेल, कुठं असेल ती मुलगी, काय असेल, मी दिलेला शब्द तर पाळलाय ना, माझ्याकडून काही चूक घडतीये का, असं इकडे वासंतीला वाटत असतं. तेव्हा मात्र इकडे प्रभास सांगतो की नाही अक्का, तू दिलेला शब्द होता ना, तो पाळलेलास तू, काही नाहीये, ती मुलगी आहे जिवंत. तेव्हा वासंती म्हणते, म्हणजे? तेव्हा प्रभास म्हणतो की एक मोबाईल होता बघ रुद्रचा, त्या मोबाईलमध्ये अक्का मी सगळा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, आणि त्या मोबाईलमधला जो व्हिडिओ आहे ना, तो जर मिळाला तर सगळ्या गोष्टी होतील ना क्लिअर, असं इकडे प्रभास सांगत असतो. तेव्हा वासंती म्हणते, म्हणजे तो मोबाईल आता यांना मिळालेला होता आणि यांनी तो मोबाईल आणलेला आहे. तेव्हा प्रभास म्हणतो की नागेश्वरने घरी मोबाईल आणला नाहीये, तर त्याच्या स्वतःच्या विरोधातला खूप मोठा पुरावा नागेश्वर घेऊन आलाय, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे वासंती म्हणते, म्हणजे? तेव्हा प्रभास सांगतो की मला कळतच नव्हतं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा सांगायच्या, आणि त्याची वेळच येत नव्हती, म्हणून मी त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवलेला होता. इकडे नागेश्वर आणि त्याचबरोबर उर्वशी दोघंही बोलत असतात. नागेश्वर म्हणत असतो की मला कळत नाहीये की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, ती गिरिजा जाता कामा नये दूर, ती गिरिजा सापडली पाहिजे, जर गिरिजा नाही सापडली तर काही खरं नाहीये. एक तर आता ही सगळी प्रॉपर्टी धर्मादाय संस्थेला दान होणार असते,
आणि त्याचबरोबर नागेश्वर पुरता अडकणार असतो. नागेश्वरला कळायचं बंद झालेलं असतं की मी आता करू काय, कशा पद्धतीने या सगळ्यातून मार्ग काढू. तेवढ्यातच नागेश्वरचा फोन वाजतो आणि त्याच्या फार्म हाऊसवर जो सिक्युरिटी ठेवलेला आहे त्याने फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की धाकल्या वहिनी साहेब इथं आल्या होत्या आणि त्यांनी तुम्ही इथं ठेवलेल्या बाईला घेऊन गेलेले आहेत. इकडे नागेश्वरला खूप मोठा धक्का बसतो. नागेश्वर म्हणतो काय बोलतोय हे सगळं, आणि हे तू आत्ता सांगतोय, तुला कळतंय का काय झालंय ते. तेव्हा तो म्हणतो की अहो साहेब, त्यांनी ना तिथं जी माणसं होती त्यांनाही मारलंय. माझ्याही डोक्यात मारलेलं होतं, मी बेशुद्ध पडलेलो होतो, आता शुद्धीवर आलो आणि त्या क्षणी मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. हे ऐकल्यानंतर मात्र आता नागेश्वरला धक्का बसतो. नागेश्वर म्हणतो चालेल, ती माणसं कुठे आहेत, त्यांना उठव, जा तिकडं, त्यांना शुद्धीवर आण. काही झालं तरीही ती माणसं शुद्धीवर आली पाहिजे, तेवढं लक्षात ठेव, असं सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे उर्वशी म्हणते म्हणजे काय झालंय आता नक्की. तेव्हा मात्र नागेश्वर सांगतो की गिरिजा तिकडे गेली होती आणि तिनं देवकीला घेऊन पळून गेली. आपल्याला काही करून तिला पकडायला पाहिजे, कारण त्या दोघी जरी गायब झाल्या तर खूप अवघड होणार आहे. कारण नागेश्वरसाठी आता एक प्लॅन त्याने रचलेला होता की इकडे गिरिजाला प्रॉपर्टीची वारसदार जाहीर करायचा आणि ती प्रॉपर्टी गिरिजाकडून स्वतःच्या नावावर करून घ्यायची. हा सगळा प्लॅन त्याने आखलेला होता, पण मध्येच हा सगळा गोंधळ झालेला असतो. त्याचबरोबर आता नागेश्वर किसनला फोन करतो आणि म्हणतो की आपलीच्या माणसं घेऊन कामाला लागा रे. ती गिरिजा आणि ती तिच्याबरोबर असलेली ती बाई, दोघीही कुठे गायब होता कामा नयेत, त्यांना पकडायचं आहे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आता नागेश्वरची ऑर्डर म्हणजे त्यांच्यासाठी खूपच मोठा आदेश असतो. किसन म्हणतो काळजी करू नका साहेब, लवकरात लवकर मी त्या सगळ्यांना शोधून घेऊन येईल, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं इकडे किसन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं त्यामध्ये आता देवकीला घेऊन गिरिजा पळत असते. गिरिजाला काही करून आता लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं आहे. जर का आपण यातच अडकून राहिलो तर किती मोठा प्रॉब्लेम होणार आहे याचा विचारही केलेला नसतो. आणि आता मात्र देवकीला घेऊन ती पळत असते, वाट काढत असते, काही करून लवकरात लवकर नागेश्वरच्या माणसांनी येण्याआधी आपल्याला इथून पळलं पाहिजे, ही गोष्ट गिरिजाला चांगलीच माहिती आहे. म्हणून गिरिजा धावत सुटलेली असते, पण देवकीला दम लागतो. आता देवकीचं वयही झालंय, तेवढं तिला जंगलातून त्या सगळ्या काट्याकुट्यातून पळायला जमत नसतं. पण आता विशाखा त्याचबरोबर श्रीमंत सगळेजण तिथं असतात आणि ते म्हणत असतात की काही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर इथून गेलं पाहिजे, नाहीतर गोष्टी खूप अवघड होणार आहेत. हे सगळं समोर येत असतं. पण देवकीला काही पळायला जमत नसतं. आता किसन त्या गुंडांना तिथून उठवतो आणि किसन त्या गुंडांच्या सोबत आता गिरिजाला आणि देवकीला शोधायला बाहेर पडतो. त्यांच्याकडे गिरिजाचा तरी फोटो असतो. आता ते फोटो दाखवत येण्या जाणाऱ्यांना, तिथल्या लोकांना ते विचारत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे विशाखा म्हणते की आता काय करायचं, गिरिजा तुलाही लपायला लागणार आहे, जोपर्यंत रुद्र येत नाही तोपर्यंत तुलाही लपून राहावं लागणार आहे, नाहीतर तो नागेश्वर साहेब तुला सोडणार नाही. मग कुठं राहायचं, काय करायचं, कुठं लपलं पाहिजे, याबद्दल आता गोष्टी चाललेल्या असतात. आणि तेव्हा मात्र आता गिरिजा म्हणते की काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार गिरिजा करत असते. आणि त्यावेळेस ती म्हणते की एक मार्ग आहे. म्हणजे तिला आठवतं की एक मार्ग कोणता, कुठं आपण लपू शकतो, तर आपल्या जुन्या घरी, असं तिने सांगते. त्याच वेळी तिला आठवतं जोपर्यंत रुद्र येत नाही तोपर्यंत गिरिजा ही आता बाहेर पडू शकत नाही. नागेश्वरला जर आळा आणायचं असेल, नागेश्वरला जर हे सगळं सत्य समोर आणायचं असेल तर त्यासाठी रुद्र असणं खूप गरजेचं आहे, असं गिरिजाला वाटत असतं. कारण गिरिजाला त्या गोष्टी आठवतात जेव्हा ती आणि वासंती मंदिरात गेलेल्या होत्या, त्यावेळेस ज्या पद्धतीने रुद्रने ती परिस्थिती हँडल केली होती. नागेश्वरने रुद्रसाठी वासंतीच्या पायासुद्धा पडलेला होता, माफी मागितलेली होती, हे सगळं तिला आठवतं. आणि ती म्हणते की एकमेव रुद्र आहे, त्यांच्यासमोर नागेश्वर कधीच कोणाला मारत नाही किंवा कोणाचा जीव घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं गरजेचं आहे. आणि ती म्हणते आता आपल्याला लपण्यासाठी एकच जागा आहे, ती म्हणजे माझं घर, आपल्याला तिथेच जावं लागणार आहे, असं सांगितलं जातं. आणि मग त्यासाठी त्या दोघीही आता निघालेल्या असतात. आणि तेवढ्यात गिरिजा म्हणते की आपण एकत्र चौघजण नको जायला, जरी त्यांच्या गुंडांनी पकडलं तर दोघंजण मागे राहाल आणि आम्ही दोघी पुढे असेल.
मग ह्या दोघीही निघालेल्या असतात. तेवढ्यातच समोरून किसन आणि त्याचे गुंड सुद्धा शोधाशोध करत येत असतात. किसन म्हणत असतो की एक काम सांगितलं होतं ते तुम्हाला जमलेलं नाहीये. आता मालकांना काय उत्तर द्यायचं हे मलाही प्रश्न पडलाय, आणि जर का ती सापडली नाही तर तुमचं काय होईल याचा विचारही तुम्ही करायचा आहे. इकडे वासंती आणि प्रभास दोघंही बोलत आहेत. वासंतीला वाईट वाटत असतं. ती म्हणते की काय करू, इतके दिवस जे सत्य, जी गोष्ट मी शोधण्याचा प्रयत्न करते, मला असं वाटायला लागले की देवकीला दिलेले वचन मी पाळू शकलेले नाहीये, ते मोडलंय मी. तेव्हा प्रभास सांगतो की नाही मोडलेलं वचन, देवकीला दिलेलं वचन आपण पाळलेलं आहे. ती मुलगी जिवंत आहे आणि ती सुखरूप आहे, तिला काहीही झालेलं नाहीये. म्हणजे अजूनही प्रभास बोलत नाहीये की ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून गिरीजा आहे. अजूनही प्रभासने वासंतीला सांगितलेलं नसतं. त्यालाही आठवत असतं की कशा पद्धतीने त्याने गिरिजाला म्हणजे छकुलीला इकडे दत्तूकडे दिलेलं असतं, दत्तूला पैसे दिलेले असतात आणि दत्तूला सांगितलेलं असतं ही मुलगी तुझी मुलगी म्हणूनच सांभाळायचं आहे आणि हिला सांभाळ करीचा एवढंच लक्षात ठेव असं सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी आता वासंती जो घडलेला प्रकार आहे म्हणजे वर्धापन दिन असतो वृद्धाश्रमाचा, तेव्हा सगळ्यांच्या समोर सत्य आणायचं ठरवलेलं असतं आणि नेमकं त्याच दिवशी नागेश्वरने देवकीला किडनॅप केलं. आता वासंती घडलेल्या गोष्टी सांगत असते. गिरिजा आणि तिनं रुद्राच्या समोर सगळं सत्य आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते आणणं पॉसिबलच होत नाहीये. तेव्हा प्रभास म्हणतो पण रुद्रासाठी नागेश्वर हा देव आहे, मग हे कसं करायचंय. उर्वशी वासंती म्हणते की तेच आपल्याला करायचंय. काहीही झालं तरीही हीच गोष्ट आपल्याला करायची आहे, ते म्हणजेच की नागेश्वरने आतापर्यंत केलेली जी पापं आहेत ती सगळी रुद्राच्या समोर आणायची आहेत. जोपर्यंत या गोष्टी आपण रुद्राच्या समोर आणत नाही तोपर्यंत हे सत्य रुद्राला समजणार नाही आणि रुद्र याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. पुरावा जोपर्यंत आपण त्याला देणार नाही तोपर्यंत रुद्राचा विश्वास बसणार नाही. इकडे नागेश्वर मात्र हादरलेला असतो, कारण ट्रस्टीची लोक आलेली असतात आणि ते म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्या प्रॉपर्टी आम्हाला चेक करायच्या आहेत, असेसमेंट करायची आहे आणि ही प्रॉपर्टी अंगद महाजन यांची आहे आणि तो कालावधी संपलाय. म्हणजे त्यांची मुलगी 20 वर्षाची होणार, त्यानंतर तिच्या नावे प्रॉपर्टी जाणार होती, पण 20 वर्षाची मुलगी झाली पण ती सापडली नाहीये, तिच्या नावे प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली नाही. त्यानंतर 5 वर्षाचा कालावधी होता आणि तो कालावधी सुद्धा आता संपून गेलेला आहे. त्यामुळं लवकरात लवकर ह्या प्रॉपर्टीचा हक्क ट्रस्टीकडे जाणार आहे हे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की अहो पण त्या माऊलीचं काय करायचं. आजच आम्हाला खबर आली आहे की अंगद महाजन यांची बायको म्हणजे देवकी महाजन या जिवंत आहेत, मग त्यांची कशाला फरफट करायची, तुम्ही एवढी घाई कशाला करताय ही प्रॉपर्टी ट्रस्टीला घेण्याची. अहो त्या जिवंत आहेत, त्यामुळं त्यांची प्रॉपर्टी ही त्यांना मिळाली पाहिजे ना. आम्हाला फक्त ना 48 तास द्या. आता ते पण सांगतात की हो आम्ही तुम्हाला 48 तास देतोय असं म्हणत आता 48 तास दिलेले असतात. आणि इकडे नागेश्वर म्हणत असतो की 4 तासात त्या दोघींचा खेळ खल्लास करणारे 48 तासांची गरजच नाहीये. इकडे आता बरोबर किसनने गिरिजा आणि त्याचबरोबर देवकीला पकडलेलं आहे आणि त्यांना मारत आहे. म्हणत असतो की काय पाणी काय मागताय, कारण तुम्हाला संपवायचंय, आता तुम्हाला मरण येणार आहे, पाणी पिऊन काय करणार आहे असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता विशाखा आणि श्रीमंत हे दोघंही तिथून पाहत असतात. त्यांना दोघांनाही धक्का बसतो आणि मग विशाखा आणि श्रीमंत दोघंही तिथं आहेत. श्रीमंत म्हणतो की माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, मी इथून मागून जातो, तुम्ही काय करायचं इकडून पुढच्या साईडला यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जोरात किंचाळायचं, म्हणजे त्यातली काही लोक तुमच्याकडे येतील आणि जेव्हा ती लोक तुमच्याकडे येतील त्यावेळेस मात्र तुम्ही तिथून पळून जायचं, म्हणजे तिथं जी काय राहणारी लोक आहेत त्यांच्याबरोबर मी सामना करू शकेल. नेमकं तसंच होतं. विशाखा जोरात किंचाळते, त्यातले 2 गुंड तिकडं पळत जातात. आता इकडे किसन असतो, किशनच्या हातातली बंदूक गिरिजा खाली पाडते आणि त्याच वेळी किसन आणि तिच्यामध्ये झटापट चाललेली असते. पाठीमागून श्रीमंत येतो आणि किसनच्या डोक्यात वार करतो. तिथे किसन खाली पडलेला असतो. आता गिरिजाने ठरवल्याप्रमाणे गिरिजा आणि देवकी दोघीही आता गिरिजाच्या घरी राहायला गेलेले असतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्या पद्धतीने हे सगळं घडत असतं आणि गिरिजा पुढे चाललेली असते आणि त्यावेळेस पाठीमागून आता गिरिजाला आवाज देते देवकी की छकुली म्हणून. तेव्हा गिरिजा पाहते, तिला धक्का बसतो, नक्की काय आहे हे सगळं,
कारण गिरिजाच्या कानापाठीमागं असलेली जन्मखून म्हणजे एक पान आहे आणि ते पान आता देवकीनं पाहिलेलं असतं आणि तिला कळलेलं असतं हीच आपली मुलगी आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये आता रुद्र आलेला आहे. प्रभास आणि वासंती दोघंही बोलत असतात. प्रभास म्हणतो की आत्याला ही गोष्ट सांगितली पाहिजे, तुम्ही मला आत्याला ही गोष्ट का सांगू देत नाहीये. तेव्हा मात्र इकडे प्रभास सांगतो की तुझ्या आत्याला जर हे कळलं तर तिला खूप वाईट वाटेल, कारण कड्यावरून मला ढकलणारी तुझी आत्याच होती. हे ऐकल्यानंतर रुद्रलाही मोठा धक्का बसलेला आहे. तो म्हणतो काय. इकडे नागेश्वर आणि त्याचे गुंड गिरिजा ज्या घरात लपली आहे तिथं आलेत आणि ते कुलूप जे आहे ते दगडाने तोडत आहेत. गिरिजा आणि देवकी दोघीही आतमध्ये आहेत. गिरिजा देवकीला घास भरवत असते. ती म्हणत असते कोणतरी आलंय बाहेरून. तेव्हा गिरिजा सांगते की कोणी दुसरं नाहीये, नागेश्वर घोरपडे स्वतः आलेला आहे. आता इथून बाहेर पडण्यासाठी गिरिजा कोणता मार्ग वापरणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.